ब्लँकेट टाकून ठेवलेलं आहे. नमस्कार, मी मोनी आणि समस्त दर्शकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सध्या स्थितीत मी उभा आहे अंजनगाव स्टॉप नंतर जे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे, केंद्र आहे, त्याच्या बाजूला स्थित पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या समोर सध्याची कंडिशन मी तुम्हाला दाखवत आहे. कंडिशन तर या अगोदर भरपूरदा पत्रकारांनी, प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे इथलची स्थिती. पण पुन्हा एकदा मी आलो आहे की घटनाच अशी आहे ती वाईट अशी घटना या ठिकाणावर. म्हणजे आजकालचे लोक आहे ना, यांची मानसिकता इतकी खराब झालेली आहे की मनोरुग्ण महिलांना सुद्धा सोडत नाही आहे. या जीर्ण झालेल्या बंगल्याच्या आतमध्ये नको ते अश्लील घाणेरडे प्रकार सुरू आहे, हे मी तुम्हाला दाखवत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. आता आतमध्ये चला, मी तुम्हाला दाखवतो काय प्रकार सुरू आहे. हे पहा, इकडं पूर्ण झाडं वाढलेले आहे, पूर्ण झाडं झुडपं वाढलेले आहे. या ठिकाणाचे टीनं सुद्धा चोरी गेले होते, ज्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. चोरट्यांना पकडण्यात सुद्धा आलं होतं. सगळ्यात शेवटी इथे PJ अब्दागिरे सरांचं नाव त्या नेमप्लेटवर लिहिलं आहे. त्यांच्यानंतर कोणताही उपविभागीय पोलीस अधिकारी या ठिकाणी आला नाही. याची म्हणजे लिमिट संपलेली आहे या बंगल्याची. दाखवतो तुम्हाला आता इथलचं संपूर्ण परिस्थिती कशी आहे. हे बघा, अर्ध्यापेक्षा जास्त टीनं गायब झालेले आहेत आणि या ठिकाणावर अश्लील धंदे सुरू आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे. कारण की माझा एक मित्र आहे संतोष काळे नावाचा, तो या ठिकाणी केबलचे काम करत होता. तेव्हा त्यांनी बघितलं की 2 मुलं एका मनोरुग्ण महिलेला घेऊन या बंगल्याच्या मागच्या साईडला आले होते आणि तिच्यासोबत नको ते प्रसंग घडत होता, नको ते चाळे करत होते. त्यांनी हटकलं, त्यांनी रागवलं, तेव्हा ते दोघी जण पळून गेले आणि त्या महिलेला सुरक्षितरित्या त्या माझ्या मित्रांनी सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. या समोर दाखवा आता. ही आहे इथलची भयानक परिस्थिती. इथे पहा, ब्लँकेटची व्यवस्था आहे, दुपट्टा, शूज, कॉन्डोमचे पॅकेट्स, ग्लास. खूप वाईट परिस्थिती आहे या ठिकाणची. बिअरच्या शिश्या फुटलेल्या आहे. अंदाज लावू शकतो आपण इथं कोणते धंदे चालू असणार. कॉन्डोमचे पॅकेट्स मोठ्या प्रमाणात दिसत आहे इथं मला. ड्युरेक्स. पोलीस प्रशासनाने याकडे पण गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. किचन आहे, किचनचे ओटे पूर्णपणे तुटलेले आहे. झाडं झुडपं तर खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. हा दुसरा दरवाजा. बापरे, स्वयंपाक पण बंद वाटते इथे. चूल आहे, मिठाचं पाकिट ठेवलेलं आहे. खूप दयनीय अवस्था झाली आहे या बंगल्याची. विशेष म्हणजे नराधम लोक या ठिकाणावर येऊन अश्लील धंदे करत आहेत आणि याकडे कुणाचंही लक्ष नाही. ते तर माझा मित्र होता, त्यांनी त्या मनोरुग्ण महिलेची सुटका केली त्या नराधमांच्या हातून. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जरूर लक्ष द्यावं. ब्रिटिशकालीन बांधलेला हा संपूर्ण बंगला आहे आणि लिमिट समाप्त झाल्यामुळे हा बंगला खाली करण्यात आलेला होता. देशी दारू, संत्रा. भयान आहे हा परिसर, कोणी येत जात नाही, त्यामुळे झाडं झुडपं पण वाढलेलं आहे. आणि अश्लील चाळे करणारे नशेळखोर या ठिकाणाचा चांगलाच वापर करत आहे अय्याशी करण्याकरिता. हे दृश्य बघून तुम्ही अंदाज लावू शकता.